सगळ्यांनी उभा राहून घ्यायचंय. सर्व महिला उठून उभा राहा, सगळे उभे राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा. अन्ना तेरी बात पर, अन्ना तेरी बात पर, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. आहे त्याला वेळ कमी भेटला. आज आपण सर्वजण इथं जमा झालेलो आहोत. मी सर्वांना एक गोष्ट बोलतो, सगळ्यांनी कान खोलून ऐका. जे पण आज इथं बोलणार आहेत, एकानेही महापुरुषाविषयी कुठल्याही विशिष्ट समाजाविषयी कुणीही बोलायचं नाही. आणि राहिला विषय दुसरा, जे पण सोशल मीडिया वापरत असतील त्या सोशल मीडियावर तुम्ही जर एखादी आज मोर्चाची पोस्ट टाकली तर त्या मोर्चाच्या पोस्टला कुणी जरी अकाउंटहून शिव्या दिल्या तर त्याला कुणीही रिप्लाय देऊ नका. बाबा हो, ह्याच्या पलीकडून राजकारण होत आहे. फेक अकाउंटवरून आपल्याला शिव्या घालत आहेत, फेक अकाउंटवरून आपल्या जयभीम बांधवांना पण शिव्या घालत आहेत. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण करोडो जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाहीत, लक्षात धरा. आपण काल पण जय भीम बोलत होतो आणि आज पण जय भीम बोलणार आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जय भीम बोलणार, लक्षात राहू द्या. पहिल्यांदा सर्व मातंग बंधू भगिनींना आणि आपल्या समाजाला नतमस्तक होतो. कारण ही एकजूट जी आहे अगदी आपण खूप मोठ्या प्रमाणात दाखवलेली आहे. फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचाराला अभिवादन करतो. आणि आजच्या मोर्चाला टीपीआयचे अजिंक्य भैया चांदणे साहेब, राजेशजी घोडे साहेब, अंबाजोगाई नगरीचे 2 नगरसेवक मालोभैया जोगदन, भालेकर साहेब, माजलगावून आलेले अर्जकर सर, आमचे अंबाजोगाई विनोदभैया शिंदे आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनीनो, हे पारी वाटणार हो, जरा दमदारा मित्रांनो. आरक्षण उपवर्गीकरणाची जी चळवळ आहे ही चळवळ काय काल परवा चालू झालेली नाही. गेल्या 35-40 वर्षापासून ही आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ चालू आहे. सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब भोपळे साहेबांनी ही सुरू केलेली चळवळ तिसऱ्या पिढीमध्ये जे 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि राज्याला त्याचे सर्व अधिकार दिले की तुम्ही इथं आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकताय. आणि ह्या तिसऱ्या पिढीचे आपले भारदस्त नेते मंडळी अजिंक्य भैया साधे असतील किंवा राजेश घोडे असतील किंवा तुम्ही आम्ही सगळे असताल, या तिसऱ्या पिढीला आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे. फक्त शक्यता याच्यासाठी म्हणतो मी की आपल्याला पुन्हा एकदा एकजूट दाखवावं लागणार आहे, पुन्हा एकदा संघर्षाला तयार व्हावं लागणार आहे. आणि हे जर विचार करत नसतील तर ह्या सरकारला आपल्याला जागा दाखवावं लागेल. कारण तुम्ही आमची ही जी खरी चळवळ आहे इथून आता खरी सुरुवात झालेली आहे. मी जास्त बोलत नाही, परंतु इथं आलेल्या वक्त्यांना आपण आपला वेळ देऊया आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.
वर्दी आली तर येऊ द्या ना. अरे गरीबाचं लेकरू तलाठी होत असेल तर होऊ द्या ना. अडचण काय अडचण आहे? कशासाठी यांच्या विरोधामध्ये उभा टाकल्या चाललाय? आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन यांच्या विरोधामध्ये, बाबासाहेबांच्या संविधानाचं नाव घेऊन की संविधान संपवायला मागायची लोक निघत, आम्हाला पर्सनल मेसेज करून धमक्या दिल्या जातात. ही औलाद शांत बसणारे औलाद नाही. आम्ही मरण पत्करू गप्पी बसणारे औलाद. आम्हाला म्हणल्या चाललंय आम्ही या गरिबांचा आवाज उचलला. आम्हाला सांगितलं चाललंय की म्हणले RSSचे दलाल झाले. मला तर म्हणले नागपूरमध्ये फडणवीसचं सरकार आणतो म्हणला म्हणून म्हणले त्याला गाडी बक्षीस दिली मला. अरे राजेश घोडे काय 25-30 लाखाचा आहे काय? इतका बारीक नाही राजेश घोडे. अरे मला गाडीसाठी पाठिंबा देणारा आणि गाडीसाठी बोलणारा राजेश घोडे नाही. राजेश घोडेला तर या समाजाचं मुख्यमंत्री बनवायचं आहे. मुख्यमंत्री बनवायचं. मी जर मागितली तर फडणवीसची खुर्ची मागेल. गाडी बिडी काय रे? मी काय एवढा बारीक आहे का गाडीसाठी लढायला? हा? शिवाजी महाराज चौकामध्ये माजलगाव मध्ये माझं 1 कोटीचं घर आहे. मला 1 लाख रुपये किराया येतोय. मला 8 एकर पान भरती जमीन आहे. मला हे सांगायचं नव्हतं पण हे बोलल्यामुळे सांगावं लागतं. मला गाडी, अरे मला गाडी कशाला? मला मागायचं झालं तर मी म्हणेन मला मुख्यमंत्री करा. मी असं म्हणेन ना, मी गाडी मागत असतो वय कुठं. म्हणून मला समाजाला एवढं सांगायचं आहे, तुमचा आवाज बनणाऱ्या लोकांना टार्गेट केला चाललाय. लक्षात घ्या. या गरिबांसाठी बोलणाऱ्या लोकांना डॅमेज करण्यासाठी पूर्ण रणनीती आखलेली आहे. यांना वेगवेगळ्या पद्धतीने बोलून यांना घरात कसं बसवता येईल ही रणनीती पूर्ण तयार झालेली आहे. परंतु माझ्या समाजाला मला एवढंच सांगायचं, आम्ही कुणाचे हस्त कुणाचे दलाल नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकर